हॅलो एव्हरीवन, कसे आहात? वेलकम टू अनदर व्लॉग. सो आज होता सुट्टीचा दिवस आणि आम्ही दोघांनी ठरवलं होतं की कुठेतरी लॉंग राईडला जायचं, कारण खूप दिवस झाले आम्ही दोघे निघालो नव्हतो कुठे बाहेर. बट आमच्याबरोबर अजूनही काही लोक होते आज आमच्यासोबत. 10-15 जण होतो आम्ही आसपास. मी गाडीतून बाहेर उतरले नव्हते कारण मला ॲसिडिटी झाली होती आणि मळमळत होतं. शंकर बाकीच्यांची वाट बघत होते. मग त्यानंतर सगळे आल्यावर आम्ही निघालो पुढे. खेड शिवापूरचा टोल पास केल्यानंतर हे सगळ्यांना नाश्ता करायचा होता, भूक लागली होती. सो हे सगळे थांबले होते. मी काही खाल्लं नाही, गोळी घेतली, त्यानंतर नॉर्मलला आले आणि मग आम्ही पुढे निघालो. सो पुढे निघाल्यावर एका ठिकाणी थांबलो होतो कारण एक जणीचा दात दुखत होता, सो तिलाही गोळ्या घ्यायच्या होत्या. तिथून आम्ही आलो पुढे बनेश्वरला. बनेश्वरच्या टेम्पलमध्ये आम्ही लवकरच पोचलो होतो सकाळी. तिथे काही पूजापाठी चालू होता, जास्त गर्दी नव्हती. सो आम्हाला दर्शन घेण्यामध्येही काही प्रॉब्लेम नाही झाला. पटकन दर्शन झालं इथे आणि फ्रेश वातावरण होतं इथले. त्यानंतर आतमध्ये गेल्यावरती ते आम्हाला दिसलं काही कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं मंदिराचं. आणि ह्या पॉन्ड्समध्ये मासे आणि कासव आहे, तुम्ही आल्यावरती एकदा बघा, खूप भारी वाटतं मला कासव बघितल्यावर. मग आम्ही दर्शनाला गेलो आतमध्ये. आणि हां, नवीन एक रूल इकडे असा झाला आहे की बॉईजला बेल्ट आणि शर्ट काढल्याशिवाय आतमध्ये दर्शन अलाउड नाही आहे. सो तुम्ही बेल्ट काढा, शर्ट काढा आणि मगच तुम्ही आतमध्ये दर्शनाला येऊ शकता. बॉईजसाठी हा रूल आहे. गर्ल्सला शॉर्ट्स वगैरे अलाउड नाही आहे तिकडे. सो मग आम्ही सगळ्या गर्ल्स गेलो. काही बॉईज जे कम्फर्टेबल नव्हते त्यांनी दर्शन नाही घेतलं, काही जणांनी घेतलं शर्ट वगैरे काढून. मग आम्ही सगळे आत गेलो, दर्शन घेतलं. सो व्हिडिओज वगैरे पण बनवले इथे. आणि त्यानंतर मग आम्ही बाहेर येऊन थोडा वेळ बसलो होतो, टाईमपास केला, कारण मंदिरात ॲज युजल खूप फ्रेश आणि प्रसन्न वाटतं. बाहेर आल्यावरती सगळ्यांना चहा प्यायची इच्छा झाली होती आणि तिथे एक स्टॉलही होता. तिथे खूप छान चहा मिळतो आणि स्नॅक्सही मिळतात असं मी आमच्या एका कलिगकडून ऐकलं. सो ह्या सगळ्यांनी चहा घेतला तिथे. मी आणि शंकर आम्ही दोघे चहा घेत नाही. सो मग आम्ही दोघं थांबलो होतो त्यांच्यासोबत. दर्शन वगैरे झालं, चहा घेऊन झाला. त्यानंतर तुम्हाला एक अजून गोष्ट सांगायची म्हणजे इथेच एक उद्यानही आहे. थोडंसं तिकीट आहे इथे आणि तुम्हाला DSLR वगैरे न्यायचं असेल तर त्याचं पण तिकीट घ्यावं लागतं. बट येस, तुम्हाला जर फोटोशूट करायचं असेल, रील्स व्हिडिओज बनवायचे असतील किंवा तुमच्याबरोबर लहान मुलं असतील तर तुम्ही इकडे येऊ शकता, त्यांना हे सगळं नेचर दाखवू शकता. आतमध्ये खूप छान गोष्टी आहेत. स्टार्टिंगला थोडंसं पार्कसारखं बनवलं आहे, बट आतमध्ये तुम्ही गेला की वॉटरफॉल आणि ह्या सगळ्या गोष्टी जे इथे तुम्हाला दिसत आहेत व्हिडिओमध्ये ते सगळं तुम्ही तिकडे बघू शकता. मग इथून आम्ही पुढे निघालो. पुढे आम्ही विचार करत होते कुठे जायचं इथून पुढे. मग शंकर म्हणाले की आपण जाऊयात नेकलेस पॉईंटला. इथून पुढे आम्ही गेलो नेकलेस पॉईंटला. नेकलेस पॉईंटच्या इथेही खूप सारे व्हिडिओज वगैरे बनवले. रस्त्यामध्ये हा पूल होता, पुलावरून जाताना खूप मस्त वाटत होतं, विंटेज वाईब्स येत होते इकडे. आणि हे आम्ही आलो होतो नेकलेस पॉईंटला. नेकलेस पॉईंटला इथे थोडीशी गर्दी होती, बट आणि हां, ऊन पण होतं खूप, कारण चटकत होतं उन्हाने. आम्हाला आय थिंक 12-1 वाजले असतील इकडे. सो थोडेसे फोटोज व्हिडिओज वगैरे काढले आणि मी तर जाऊन थांबले होते सावलीमध्ये. हे बाकीच्यांचं चाललं होतं व्हिडिओज आणि फोटोज वगैरे काढण्याचं. हे काढल्यानंतर मग आम्ही पुढे निघालो. पुढे जायचं होतं आम्हाला भाटघर डॅमच्या बॅक वॉटर्सला. सो कारण इकडे आम्ही वरून तर नेकलेस पॉईंट बघितला होता, बट पाण्याला टच केलं नव्हतं. सगळ्यांना पाणी बघायचं होतं. सो मग आम्ही इकडे गेलो बॅक वॉटर्सला. इकडून खाली उतरलो आणि काही लोकांनी इथे खूप घाणी केली होती, दारू वगैरे पिऊन बाटल्या वगैरे टाकल्या होत्या. हे करणं योग्य नाही असं मला तरी वाटतं. मग आम्ही तिकडे गेलो खाली. पाण्यामध्ये ह्या लोकांनी खूप टाईमपास केला, म्हणजे एन्जॉय केलं ॲज इन. त्यानंतर व्हिडिओज, रील्स, फोटोज सगळंच काढलं, कारण आता बाहेर आलो तर हे सगळं तर व्हायलाच पाहिजे. मी आणि शंकर आम्ही दोघांनी फोटोज व्हिडिओज काढले. एक व्हिडिओ मी ऑलरेडी टाकला पण आहे माझ्या इन्स्टा अकाउंटवरती. इकडे टाईमपास केल्यानंतर आणि आम्हाला इथे मासेही दिसले, मोठे मासे दिसत होते इथे ॲक्च्युली. सो इकडे टाईमपास केल्यानंतर काही पाण्यामध्ये खेळल्यानंतर सगळ्यांनाच भूक लागली होती. मग आम्ही विचार करत होतो ते कुठं जायचं खायला, कारण सगळ्यांना भूक लागली होती आणि रस्त्यात एकही हॉटेल दिसत नव्हतं. सो थोडंसं पुढे गेल्यावर आम्हाला एक हॉटेल दिसलं
जिथे आम्ही खूप मस्त जेवण घेतलं त्यांच्याकडून. आमच्याबरोबर काही व्हेज लोकही होती, सो व्हेज लोकांनी नाही खाल्लं आमच्याबरोबर, कारण ते प्युअर व्हेज होती, त्यांना नॉन व्हेज हॉटेल्स अलाउड म्हणजे चालत नव्हतं. सो मग आम्ही तिथे खाल्लं चिकन हंडी, आणि व्हेजवाल्यांनी व्हेज कोल्हापुरी आणि पनीरची एक भाजी घेतली होती. हे आहे ते हॉटेल. गरम गरम भाकरी वगैरे मिळाल्या आम्हाला. सो सर्विस खूप छान होती यांची, आणि जेवणाची टेस्ट ही मस्त होती. आलात तर एकदा कधी ट्राय करा चिकन हंडी. आणि व्हेजवाले म्हणत होते त्यांचंही जेवण खूप मस्त आणि टेस्टी होतं, सो तेही ट्राय करा. मग यानंतर आम्ही पुढे निघालो. आम्ही पाबे घाटात गेलो. पाबे घाटचा हा विविंग पॉईंट आहे. सो इकडे थांबून फोटोज व्हिडिओज काढले, आणि मस्त थंड वारंही येत होतं इथे. सो ऊन जास्त जाणवत नव्हतं. आम्ही इकडे थांबून फोटोज व्हिडिओज काढले. एक दादांना पकडलं होतं ज्यांची बाईक होती, तर ह्या पोरांनी त्यांच्याबरोबरही फोटोज व्हिडिओज वगैरे काढले. आय थिंक ते रायडर होते. त्यानंतर पुढे निघालो आम्ही, आणि पाय दुखायला लागले होते, सो मी बसले मांडी घालून गाडीमध्ये. हा होता तो रस्ता. सरळ आम्ही मग निघालो घरी यायला. ॲक्च्युली आम्ही येणार होतो खडकवासल्यावरून, सो पोरांचं असं ठरलं की खडकवासल्याला थांबूयात, काही स्नॅक्स वगैरे खाऊ. मध्ये आम्ही एका ठिकाणी थांबलो होतो व्हेजवाल्यांसाठी, जिथे आम्हाला प्युअर व्हेज हॉटेल्स मिळालं. तिथे त्या लोकांनी व्हेज खाल्लं, जे व्हेजिटेरियन होते प्युअर. ते इकडून पुढे खडकवासल्याला पोचलो. खडकवासल्याला पोचल्यावरती बर्फाचा गोळा आणि बाकी गोष्टी खाल्ल्या, टाईमपास केला थोड्या वेळ, आणि मग आम्ही निघालो घरी यायला. जिथून आम्ही पिकअप केलं होतं किंवा सगळे निघालो होतो त्याच पॉईंटला आम्ही पोचलो, आणि तिथून आम्ही घरी आलो 7 वाजता. सो ही होती आमची जर्नी. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज कमेंट, सबस्क्राईब.